विरार एसी लोकलमध्ये एका प्रवाशानं टीसीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलेला आहे। फर्स्ट क्लासच्या तिकिटावर 3 प्रवाशांचा एसी लोकलमधनं प्रवास सुरू होता। मात्र टीसी आला। टीसीनं तिकीट तपासल्यानंतर दंडाची मागणी केल्यानंतर मोठं भांडण झालं आणि या भांडणाचं रूपांतर मारहाणीत झालं। बेदम मारहाण केल्यानंतर टीसी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। टीसीचा शर्ट देखील फाटल्याचं समजतंय। पैसा जेब में भर रहा है तेरे को। और वापस मारा क्यों उसको? तूने मारा क्यों? पैसा क्यों लिया उसने? पैसा क्यों लिया? आईडी दिखाओगे नहीं और वापस दूसरा मार रहा है। पैसा खाली पैसा जेब में भर रहा है तेरे को। या सगळ्या प्रकारासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांकडनं टीसीला बेदम मारहाण झाल्याचं समोर येताना दिसतंय, तसा व्हिडिओ देखील एक समोर येतोय। काय नेमकी यामागची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर ही गुरुवारची घटना आहे, ज्यामध्ये चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे आपले कर्तव्य बजावत होते आणि याच लोकलमध्ये प्रवासी हे काही चढले होते आणि त्यांच्याकडे एसीची तिकीट नव्हती। यावेळी त्यांनी विचारणा केली असता प्रवाशांकडनं यामध्ये वाद झाला आणि हा वादाचं रूपांतर हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत होतं। या 3 जे प्रवासी आहेत त्यांनी सिंग यांना बेदम मारहाण केली। त्यांच्यावरती संशय व्यक्त केला की हे बोगस टीसी असल्याचं। मात्र कालांतरानंतर आरपीएफ पोलिसांची मदत घेत हा संपूर्ण वाद मिटवला। त्यानंतर हा गुन्हा दाखल होणार होता, त्यावेळीच आरोपींनी त्यांची माफी मागितली। आपली चूक त्यांच्या लक्षात आली। या एकूणच झटापटीत सिंग यांच्याकडे असलेले इतर प्रवाशांकडनं वसूल केलेले जे दंडात्मक रुपये होते हे देखील गाळा झाले होते। ते देखील प्रवाशांनी पुन्हा सिंग यांना परत केले आणि त्यांची माफी मागितली। या माफीनाम्यानंतर सिंग यांनी मोठं मन दाखवत यांच्या करिअरवरती या गुन्ह्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा गुन्हा न नोंदवता त्यांना माफीनामा लिहून घेतला आणि सोडलेला आहे। मात्र एकूणच ही घटना आहे ही अत्यंत धक्कादायक आहे की एका टीसीलाच अशा पद्धतीने रेल्वे लोकलमध्ये मारहाण होत असल्याप्रमाणे चिंता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण जरी सुटलेलं असलं तरी अशा वारंवार घटना होऊ नयेत या अनुषंगाने देखील रेल्वे प्रशासनाकडनं आता काळजी घेतली जात आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।